मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी. शिक्षक म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री पळसकर सर, मुख्याध्यापक श्री सुंबे सर आणि बाकीचे शिक्षक वर्ग यांचा एक छोटासा सत्कार करण्याची इच्छा होती. माणसा सम वागणे माननीय श्री पळसकर सर यांनी गेल्या वर्षी एक विधान केलं होतं, आश्वासन दिलं होतं की तुमच्या बॅचकडून जे काही तुम्ही पैसे काढता ते त्यात शैक्षणिक साहित्य वाटपासाठी तुम्ही वर्गणी घ्यावी ही त्यांची इच्छा होती, परंतु मी त्यांच्याकडे मागितली नाही. आणि सर आता आल्यानंतर स्वतःहून म्हणलेले आहेत की तुम्ही जी काही वर्गणी काढली असेल त्यासाठी माझ्याकडूनही तुम्ही थोडेफार आर्थिक सहकार्य घ्यावं. तर सरांना मी नाही म्हणतोय तरी पण सरांचा आग्रह ते घ्यावेत. शैक्षणिक साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आमच्या बॅचकडून काही विद्यार्थ्यांनी सहकार्य केलेले आहे. या सर्वांचं नाव वाचून दाखवणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तो मागील 10 वर्षापासून माझे सर्व आमचे सहकारी म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि आता त्यामध्ये मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. तर त्या सर्वांची आता नाव वाचून दाखवतो. फक्त जे सहभागी आहेत त्यांची मुलींमधून नाव आहे जयश्री पोकळे, लग्न अगोदरची विद्यार्थिनी असतानाची नाव असते. जयश्री पोकळे, सारिका शेंडे, सविता शेंडे, अंजना काळोखे, रंजना आधवडे, स्नेहलताई जोरी, शारदा काळोखे आणि सुवर्णा जोरी या मुलींची नावं आहेत. तर मुलांची नावं आहेत दत्ता झगडे, दीपक तुळशीराम जोरी, कृष्णा खराडे, किसन जाधव, नवनाथ खिलारे, ज्ञानेश्वर मोहने, सुनील थोरवे, सचिन अशोक जोरी, सुनील पवार, राहुल सातपुते, सचिन वाघ, सचिन संतोष जोरी, जयवंतई बाते, संजय भोसले आणि शेवटी आहे मी स्वतः रोहिदास बगडे. तर आणि आता नवीन आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले माननीय श्री पळसकर सर. हास्य तुमच्या चेहऱ्यावरती निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मागील 10 वर्षापासून हा प्रयत्न चालू आहे. तर ते तुम्ही मोठ्या मनाने आमच्याकडून जे काही थोडंसं सहकार्य तुम्हाला केलं जात आहे, जे कर्तव्य म्हणून आम्ही पार पाडत आहोत ते तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारावं हीच अपेक्षा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला फुलस्केपच्या 6 वह्या आहेत, कंपास बॉक्स आहे, एक छत्री आहे, एक रायटिंग पॅड आहे आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिळून प्रत्येकाला एक एक पेन आहे. या पद्धतीने छोटंसं साहित्य वाटप करण्याची म्हणजे तयारी केली आणि ते वाटप करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तो मोठ्या मनाने तुम्ही स्वीकारावा हीच अपेक्षा आहे. कारण की ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचं काहीतरी आपण देणे लागतो. ते देणं मोठ्या स्वरूपात नाही पण छोट्या का होईना स्वरूपात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ऋणानुबंध ठेवले पाहिजेत ही अपेक्षा आहे. आणि तीच अपेक्षा ठेवून मागील 10 वर्षांपासून हा कार्यक्रम इथं करत आहोत. आम्ही ज्या परिस्थितीमध्ये इथं 10वी शिकलो त्या परिस्थितीमध्ये अजून तुम्हाला त्या पद्धतीनं शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही, कारण की तुम्हाला सर्व काही पालकांकडून आणि आपल्या आदर्श शिक्षक, त्यानंतर संस्थापक सर, माजी मुख्याध्यापिका दातीर मॅडम यांच्या सर्वांकडून काहीतरी सहकार्य लाभतंय. त्यामुळे तुम्हाला मॅडम सांगत असतात, मॅडमचा कालच माझा कॉल झाला, मॅडम म्हणले मला यायला जमणार नाही, पण म्हणजे बघडे तुझे काम करतोय ते आपल्या शाळेच्या मुलांसाठी करतोय ते खूप छान आहे. कारण की तुझ्यासारखंच बाकीच्या तुमच्या बॅच सारखंच बाकीच्या विद्यार्थ्यांनी करावं आणि आपल्या खेडेपाड्यातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना, काही इतर विद्यार्थ्यांना, होतकोर विद्यार्थी असतात, हुशार विद्यार्थी असतात पण त्यांच्यापर्यंत काही शैक्षणिक साहित्य पोहोचत नाही काही परिस्थितीमुळे, आणि ते तुम्ही पोहोचवण्याचं काम करताय त्याबद्दल शाबासकी दिली पूर्ण ग्रुपला. मी माझ्या ग्रुपला सांगू इच्छितो की कौतुक केलं जाते, तसंच तुमचंही कौतुक व्हावं म्हणून तुम्ही पण भविष्यात अशाच प्रकारचं कार्य करावं हीच अपेक्षा. 10वीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शालेय साहित्याचं वाटप आज करण्यात येणार आहे. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री पळसकर सर आणि आपली जी संस्था आहे मुळशीधरण या संस्थेच्या शाखांचं काम पाहण्यासाठी त्यांची इथं सल्लागार संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांचं प्रथम मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. यानंतर आज आपल्याला जे शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे ते बगडे सर, त्याचे सर्व सहकारी यांचं पण आपण टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं विचारायचं. बगडे सर एक प्रोवर्ब आहे, हेल्पिंग हँड्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन प्रेयर हँड्स, की जोडणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात हे नेहमी श्रेष्ठ असतात. तेच आज बगडे सर आपल्यासमोर करतायत. पहा विद्यार्थी मित्र हो, ते सुद्धा या विद्यालयात शिकून गेलेले आहेत. त्या कालावधीमध्ये ज्या अडचणी होत्या त्या आजच्या मुलांच्यावरती येऊ नये यासाठी गेली 10 वर्ष बगडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आपल्याला वह्या असतील, पेन असतील, त्यानंतर कंपास असेल, पावसाळा छत्री असेल, हे साहित्य देण्याचं काम करतात आणि आपल्याला प्रेरणा देतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची आहे की आपल्याला जे साहित्याची गरज आहे ते मिळत नाही परंतु त्याच्या रूपाने आपल्याला मिळतंय. तर आपण चांगले शिकून आपल्या विद्यालयाचं नाव असेल, आपल्या आईवडिलांचं नाव असेल, आपल्या गावाचं नाव असेल ते कसं उज्ज्वल करता येईल यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे. बगडे सर तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. भविष्यामध्ये सुद्धा आमच्या मुलांना तुमची मदत व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे नमस्ते मुलांनो, आवाज तुमचा कमी झालाय का? पूज्य सेनापती बापट, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती राजा शिवाजी
यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करून आजच्या या गोड कार्यक्रमाचं भाषण करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1999-2000ची ही बॅच बगडे सर आणि त्यांचे सहकारी मिळून किती लोक आहेत? 25 लोक आहेत. 25 लोकांनी सुरू केलेला हा कार्यक्रम जो आहे मदतीचा, 10 वर्ष हा कार्यक्रम त्यांनी सातत्यानं पुढे चालवत आणलेला आहे. हा कार्यक्रम चालवत असताना आपल्याला दिसते छत्र्या आणल्या, वह्या आणल्या, शैक्षणिक साहित्य आणलं, पण हे सगळं तयार करत असतानाची जी तकलीफ आहे किंवा त्रास आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे, त्या लोकांना किती त्रास होतो हे सगळं जमा करताना. आत्ता बगडे सरांनी सुरुवात करताना सांगितलं की यातल्या 4-5 जणांना आलेत 5-6 जण, त्यातल्या 4-5 जणांना ड्युटीवर जायचे. धावपळीचं युग आहे, ड्युट्या सांभाळल्या पाहिजे, नाही तर ड्युट्या जातात. त्यामुळे त्यातनंही वेळ काढून हे लोक या ठिकाणी आल्यात. सुंबे सरांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आमच्या मुलांना म्हणजे तुम्हाला सतत पुढे मदत करण्याची प्रेरणा परमेश्वरानं तुम्हाला द्यावी, तुम्हाला तसं बळ द्यावं, अशा प्रकारचं वक्तव्य सुंबे सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं. संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या